नमस्कार मैत्रिणींनो, मी मीनाक्षी आजी नाती ब्लॉगमधून तुमचे स्वागत करत आहे. तर मैत्रिणींनो, आपण पोहोचलोत सप्तशृंगीच्या पायथ्याशी. आणि हे इथला गलबला कसा चालू आहे. आणि आपण रोप्याकडे जायच्या मार्गाने चाललोत आता. तर हे इकडं आतमध्ये रोप्याचे तिकीट काढण्यासाठी वेटिंग आहे खूप सारी. इथून दिसून राहिली पण पुढे खूप सारी वेटिंग आहे. तर आपण चाललो तिकीट घ्यायला. मैत्रिणींनो, याचं तिकीट 200 रुपये आहे, अप डाऊन मतलब जाण्याचं येण्याचं. आणि हे याच्यामध्येच हॉल टाईप येतं 2-3, जसं आपलं बालाजीच्या सारखंच हॉल आहेत. आणि त्यातून ह्या हॉलमधून त्या हॉलमध्ये आपल्याला वेटिंगला ठेवतात. आपण आलो तिकीट घेऊन आतमध्ये. आणि आतमध्ये पण हे मॉलसारखं आहे. आपल्याला काही जर सामुग्री पूजाची घ्यायची असेल तर साडी वगैरे, नऊवारी साडी वगैरे सगळं भेटते. अशा पद्धतीने आपण आता रोप्यासाठी वेटिंगला बसलेले हॉलमध्ये. 1-1.5 घंटा हॉलमध्ये, ह्या हॉलमधून त्या हॉलमध्ये येत कसं तरी आमचा नंबर आता रोप्याच्या समोर आला. तर आपण खालून काढलेला समोरून व्हिडिओ आहे जेव्हा आपला नंबर आला तेव्हा. तर याच्यामध्ये 10 टप्पे बनवलेले आहेत. आणि 4 टप्पे बनवलेले आहेत. एका टप्प्यामध्ये 10 माणसं उभा करतात. तर ट्रेनमध्ये फक्त 40च माणसं बसतात. आणि 2 ट्रेन आहेत. एक जाती इकडनं जाती वरती, तेव्हा तिकडची सुटते खाली. तर तुम्हाला दिसणं आता हे पब्लिक उभा आहे 4 टप्प्यामध्ये. 10 आता हे ट्रेनमध्ये बसतील. आणि हे इकडच्या साईडचे उतरतील आणि इकडचे बसतील. हे जेव्हा पूर्ण बसतील तेव्हा मग इथं खाली एक साखळी लावलेली असते. तिथे एक माणूस असतो. मग तो साखळी काढतो आणि तिथून पुन्हा मग खालचे 10 लोक जाऊन त्या टप्प्यामध्ये उभा राहतात. तो मोजून 40 लोक सोडतो. तर हे बसले आता या ट्रेनमध्ये. इकडची साईडची उतरले आणि ह्या साईडने बसले. आणि ती बसलेली ट्रेन गेली मैत्रिणींनो. आता ही गेली वरती आणि दुसऱ्या साईडने दुसरी आली. तर त्याच्यामध्ये हे असे लोक चढताना तुम्हाला दिसू राहिलेत. आपला नंबर आला मैत्रिणींनो. टप्प्यामध्ये आपण येऊन उभा राहिलो. तर येताना काही व्हिडिओ घेऊ शकले नाही, खूप गर्दी आहे. आणि हे असं तुम्हाला दिसतंय. आम्ही तिथले थोडासा व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला. आणि हे आतमध्ये चढलोत. एका साईडने आम्ही चढलो, त्या समोरच्या साईडने लोक उतरले. आणि हा ट्रेनमधला आतला व्हिडिओ मैत्रिणींनो एवढा काही खास घेता नाही आला. आणि हा वर जाताना वर ट्रेन चढताना तुम्हाला खिडकीतून दाखवण्याचा प्रयत्न केला. तर अशा पद्धतीने आता आपण वरती येऊन आता दर्शनाला किती वेळ लागतो ते बघूया. हे मैत्रिणींनो, खूप कसरतीच्या नंतर आईचे दर्शन झाले. एवढी गर्दी नका विचारू नका. आमचा लाईनला लागलो आम्ही तिला घेऊन. आम्हाला माहिती नव्हतं की म्हणजे लहान मुलांसाठी आहेत सुविधा थोड्या म्हणून. एवढ्या बी खास नाही, पण नंतर ती रडायला लागली. मग तिला आपण थोडं लहान मुलांच्या लाईनला घेऊन गेलो. आणि अशा पद्धतीने आपण थोडंसं बाहेरचं वरून व्ह्यू आपण दुपारी आलो होतो 2:30 वाजता. तर आपल्याला दर्शन पूर्ण होऊन खाली येईपर्यंत मैत्रिणींनो आपल्याला आता वाजलेत 6. आणि हे गाडीकडे आल्याच्यानंतर मी हा व्हिडिओ घेतलेला आहे निवांत. तर आपल्याला जवळजवळ 3-3.5 घंटे मैत्रिणींनो दर्शनाला गेले. तर आईचं दर्शन कसं वाटलं तुम्हाला? आणि कोणी आईचं दर्शन घेतलेलं आहे आणि निवांत दर्शन घेऊन आईचे किती हात आहेत ते मोजले का, तेवढं मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट नक्की करत जा. आणि आता आपण निघणार वापस. तर चला, धन्यवाद, बाय. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.